आसन शवासन कपालभाती इथपर्यंत आहे मेडिसिन. मग त्यानंतर पतंजलींच्या प्राणायामावरती विवेचन करायचं 10 मिनिटाचं. पतंजलींचा प्राणायाम. पतंजलींनी प्राणायामाबद्दल काय सांगितलंय तर आपल्याकडे प्राणायाम साधना आरंभ नावाचं पण पुस्तक आहे. प्राणायाम साधना आरंभ या अभ्यासक्रमासाठी खास लिहिलेलं ते पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये पण दिलंय पतंजलींचा प्राणायाम. ते वाचून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पतंजलींनी प्राणायामाबद्दल काय सांगितलंय ते लिहायचं म्हणण्यापेक्षा ते बोलायचं आपल्याला तिथे की तस्मिन सती श्वास प्रश्वास योर्गती विच्छेद हा प्राणायाम. हा श्वास आणि प्रश्वासाच्या गतीचा विशेष पद्धतीने केलेला छेद म्हणजे प्राणायाम हे सांगायचं. एवढं सांगा 10 मिनिटं लागणार आहेत का? चला अजूनही बोलायचं आपल्याला पतंजलीने प्राणायामाबद्दल काय सांगितलेलं आहे. तर पतंजलींचा प्राणायाम करायचा नसतो. पतंजलींचा प्राणायाम होतो. हठयोगातले प्राणायाम करायचे असतात. कारण तिथे वर्णन केलंय प्रणवमुद्रा करा, नाकपुडे बंद करा, कुंभक करा. पण पतंजलींचा प्राणायाम करायचा नसतो. तर पतंजलींचा प्राणायाम हा आपोआप होतो. मग कसा होतो? खूप मागे जायला लागेल पुन्हा. यमनियमांपासून सुरुवात. यमनियमांचं पालन, मग आसनांचं पालन. आसनांचं पालन म्हणजे स्थिर सुखमासन, प्रयत्न शैथिल्यानंद समापत्ती ज्ञान, ततो द्वंद्वानधिघाता. असं जेव्हा होतं, द्वंद्वांच्या आघाताचा परिणाम जेव्हा मनावरती होत नाही त्यावेळेला मन खूप शांत झालेलं असतं. आणि मन शांत झालेलं असतं तेव्हा श्वासही शांत झालेला असतो. मग तेव्हा श्वास आपोआप थांबतो. म्हणून तिथे पतंजलीने सांगितलं नाहीये की तिथे कुंभक करायचे श्वास रोखून धरा असं नाही सांगितलं. हा महत्वाचा फरक आहे. पतंजलींचा प्राणायाम होतो आणि हठयोगातला प्राणायाम हा करायचा असतो. येतं लक्षात. म्हणून आपण सगळे हठयोगातलेच प्राणायाम करतो असे. पण जेव्हा आपलं मन शांत शांत व्हायला लागतं ना तर त्यावेळेला आपोआप प्राणायाम होतो. म्हणजे काय की श्वास रोखला जातो. श्वास थांबतो आपला तिथे. श्वास थांबला तर तो प्राणायाम झाला. हा केवली कुंभक. तर त्यामुळे हा पतंजलींचा प्राणायाम. तर याबद्दल थोडंसं विवेचन करायचं. अर्थात खूप तत्वज्ञानामध्ये घुसू नका. पतंजलींच्या जनरल सर्वसामान्य लोक असतील, सर्वसामान्याला समजेल अशा भाषेमध्येच आपल्याला काही मुद्दे तिथे मांडायचे की पतंजलींनी प्राणायामाला किती महत्वाचं स्थान दिलंय. की अष्टांगामधली 4थ्या अंगाची साधना आहे, 4थी पायरी आहे, उच्च प्रकारची साधना आहे, वरच्या लेवलची साधना आहे, असं थोडंसं पटवून द्या. आणि मग पतंजलीने थोडक्यात काय सांगितलं ते सांगा. त्याचं महत्व किती आहे, काय आहे, असं सगळं आपण फक्त बोलायचं त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर मग शीतली अधिक भ्रामरी प्राणायाम शिकवणं. म्हणजे भ्रामरी तर शिकवलंय आपण. आता भ्रामरी प्राणायामामध्ये काय केलं? दोन्ही नाकपुड्यांनी साधा पूरक केलेला आहे आणि भ्रामरी रेचक केलेला आहे. आवाज करत आपण श्वास सोडलेला आहे. मग आता आपण काय करणार? मग साधा श्वास घ्या. श्वास तर घ्यायचाच आहे ना. मग साधा घेण्याच्या आधी थोडासा भारी घेऊया. हा म्हणून मग काय करायचं की शीतली पूरक करायचं. सांगायचं शीतली प्राणायाम हा थंड प्रकारचा प्राणायाम आहे. हठयोगामध्ये काही प्राणायाम हे थंड प्रकारचे, काही उष्ण प्रकारचे, आणि काही प्राणायाम हे मिश्र प्रकारचे. मग त्यातला हा थंड प्रकारचा प्राणायाम, कारण नावच शीतली आहे. शीतल म्हणजे थंड. हा प्राणायाम कसा करतात? तर या प्राणायामामध्ये तोंडाने श्वास घ्यायचा असतो किंवा जिभेने श्वास घ्यायचा असतो. इतर प्राणायामामध्ये नाकाने घेतो आणि इथे मात्र जिभेने श्वास घ्यायचा. मग कसा घ्यायचा ते पण एक वेगळ्या पद्धतीने घ्यायचं. जिभेची काकी मुद्रा बनवायची. काक म्हणजे कावळा. कावळ्याची चोच जशी असते इंग्रजीमधला यू शेप, तसा आपल्या जिभेला आकार द्यायचा. जिभेला आकार कसा द्यायचा? ओठांचा गोल करायचा, त्यातून जीभ बाहेर काढायची. जिभेमध्ये हाड नसतं ना. आपण बोलतो ना तुझ्या जिभेला हाड नाही. जिभेला खरंच हाड नाही. काय हा तर जिभेला खरंच हाड नसतं. म्हणून जीभ फ्लेक्झिबल आहे. जसा आपण आकार देतो तसा आकार ती धारण करायचा. मोठाचा चंबू करायचा, गोल आकार करायचा, त्यात त्याची बाहेर काढायची. असं करायचं. आता हे करत असताना ओठांना गोल आकार दिला की जीभ बाहेर काढली की तसा आकार ती जीभ धारण करते. मग सांगायचं की मग त्यातनं पूरक करायचं. शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक असे 2-3 आवर्तन करून दाखवायचे. मग आता सगळ्यांना जिभेला आकार पटकन तसा देता येईल असंही होत नाही. आपल्याला सांगितले चुका दुरुस्ती करताना व्यक्तिगत दुरुस्ती, कृती
दुरुस्ती, मग त्याची जीभ धरून वाकवून दिली, असं तर काही करता येणार नाही आपल्याला. त्याला आपण फार फार तर युक्त्या सांगू शकतो काहीतरी. हा, की तोंडामध्ये पेन किंवा पेन्सिल धरायची आणि मग जीभ त्याला लपेटून घ्यायची, मग ती पेन्सिल किंवा पेन बाहेर काढायचं, त्याच्याने करायचं. किंवा घरी गेल्यानंतर आरशाच्या समोर उभा राहा आणि आरशाच्या समोर, ते जास्त इफेक्टिव्ह होतं अजून. आरशाच्या समोर गेलं की त्याला कळतं माझं काय चुकतंय, समोर दिसतं त्याला माझं काय चुकतंय आणि मी काय करायला पाहिजे, आणि मग तो प्रयत्न करतो, त्याला जमतं. 2-3 दिवसात जमून जातो, बाकी अवघड नाही. आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने तो शीतली प्राणायाम जो काही आहे तो विद्यार्थ्यांना शिकवायचा. मग थोडंसं परिणाम सांगायचे, थंड परिणाम आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्राणायामाचा अभ्यास केलेला जास्त चांगला आहे, की बाहेरच्या वातावरणाचा दुष्परिणाम जो काही आहे तो आपल्या शरीरावरती मनावरती होत नाही. म्हणून शीतली प्राणायाम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करायचा. ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत, ऍसिडिटी आहे, तोंडाला फोड येतात, डोळ्यांची आगाग होते, मस्तिष्काची आगाग होते, अंगाला खूप जास्त घाम येतो, किंवा महिला वर्गाचे मासिक धर्माचे जे काही त्रास आहेत हे सगळे उष्णतेमध्ये मोडणारे त्रास आहेत, आणि म्हणून त्याकरता हा शीतली प्राणायाम जास्त उपयोगाचा आहे. त्याचबरोबर ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना पण खूप चांगला फायदा होतो. भ्रामरी आणि शीतलीचं कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी म्हणजे रामबाण औषध आहे, बेस्ट. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी, मग त्यांना तो उपयोगाचा आहे. पण ज्यांना सर्दी आहे, अस्थम्याचा त्रास आहे, त्यांना नाही चांगला. मग ज्यांना सर्दी आणि अस्थमा आहे त्यांनी काय करायचं, फक्त भ्रामरी रेचक करा, शीतली करू नका, असं आपण सांगायचं. मग तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त बसा मांडी घालून, बघा ते काय करतात, असं नाही. त्यांना पण काहीतरी कृती दिली पाहिजे. मग त्यांना काय कृती द्यायची, तर फक्त भ्रामरी रेचक करा, शीतली करू नका तुम्ही, असं आपण सांगायचं. अशा पद्धतीने 4था दिवस होतो आपला. 5व्या दिवशी नवीन काय आहे तर 7व्या मुद्द्यापर्यंत तर कॉमन आहे. 8वा मुद्दा जो काय आहे तो हठयोगातील प्राणायाम. आता काल बघितलं आपण की पतंजलींनी सांगितलेला प्राणायाम, आज काय बघणार तर हठयोगामध्ये सांगितलेला प्राणायाम. मग हठप्रदीपिका आहे, घेरंड संहिता आहे, तर त्या ग्रंथांमध्ये प्राणायामाचं जे काही प्रकरण आहे ते वाचून घ्यायचं थोडंसं. त्याच्यामध्ये काही श्लोक आहेत, जर श्लोक पाठ असतील तर ते आपल्याला जास्त चांगलं. श्लोक पाठ असला की एक्सप्लेनेशन करणं सोपं असतं, म्हणून श्लोक पाठ केले तर जास्त चांगलं असतं. पण ठीक आहे, श्लोक काय आमचा पाठ नाही, मग सांगा हठयोगामध्ये प्राणायामाच्या बद्दल असं असं म्हटलेलं आहे, 8 प्रकारचे प्राणायाम हठयोगामध्ये सांगितलेले आहेत. प्राणायाम हा गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायचा असतो. फार घाबरायचं नाही त्यांना, हठयोगामध्ये वॉर्निंग पण दिलेली आहे असं म्हटलं तर ते थोडंसं घाबरते. मग त्यांना ते सांगा, पण ते सहज सोप्या भाषेमध्ये सांगा. बोलता बोलता पटकन सांगून दिलं असं ते झालं पाहिजे. की हठयोगामध्ये प्राणायाम सांगितलेले आहेत, प्राणायाम केल्याने खूप चांगले फायदे होतात, हे पण सांगितले की सगळ्या प्रकारचे त्रास जे आहेत ते प्राणायामाच्या अभ्यासाने नाहीसे होतात. वॉर्निंग पण दिली अर्थात की प्राणायाम जर चुकीचा केला तर त्रास होतो, पण गुरुच्या मार्गदर्शनाखाली काय प्राणायाम केला तर चुकायचं काही कारणच नाही, सांगायचं तेच होतं. पण मग ते पटकन सांगून टाकलं, आणि शेवटी पुन्हा गुरु आहे ना, गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर प्राणायामाचा अभ्यास केला तर चुकण्याचं काही कारणच नाही. आणि त्यात अजून खोलात शिरायचं वाटलं तुम्हाला बोलता बोलता की त्रिबंधयुक्त प्राणायाम हा त्रासदायक असतो चुकलं तर, पण आपण इथे त्रिबंध करतच नाही, त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आपण सेफ आहोत, डोंट वरी, रिलॅक्स असं सांगून टाकायचं, तर मग ते रिलॅक्स होतात खरंच. आणि मग हठयोगाच्या प्राणायामाबद्दल थोडंसं बोलायचं आपण तिथे. अशा पद्धतीने 10 मिनिटाचं विवेचन जे काही आहे हठयोगाच्या प्राणायामाचं ते करायचं. शीतली पूरक किंवा भ्रामरी रेचकचं आवर्तन करून घ्यायचे. काल शिकलो होतो आपण, माझं आवर्तन करणार आहोत. 5 आवर्तन, 10 आवर्तन, जसं वेळ तसं करून घ्यायचं. त्यानंतर मग भस्त्रिका प्राणायाम शिकवणे. आता इथे जलश्वसन भस्त्रिका प्राणायाम. मग भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय, की योग प्रवेशच्या वर्गामधला जलश्वसन प्रकार पहिला. काय दोन्ही नागपुड्यांनी पूरक, दोन्ही नागपुड्यांनी रेचक, जोरात करायचं. हा, जाणीवपूर्वक. तर हा जलश्वसन प्रकार पहिला. आता त्यांना काय पहिला प्रकार आहे का दुसरा ते काय माहित नाही, आपल्याला प्रवेश वर्गाबद्दल सांगतात है ना. मग आता ते नवीन आहे, त्यांना काय माहिती नाही, मग त्यांना सांगायचं की जलश्वसन कसं करतात. तर याच्यामध्ये जोरा श्वास घेतला जातो आणि जोरा श्वास सोडला जातो. कपालभाती ते आधी शिकलेले या अभ्यासामध्ये ना, या कोर्समध्ये कपालभाती आपण त्यांना आधी शिकवलेली. मग त्यांना सांगायचं आपण कपालभाती केली, कपालभातीमध्ये काय केलं आपण,
हा, फक्त जोरात श्वास सोडला. मग इथे आता जलश्वासामध्ये काय करायचं आहे, घेताना पण जोरात घ्यायचं, असा थोडासा मागचा रेफरन्स देत जायचा, म्हणजे मग त्यांना ते क्लिअर होतं. म्हणजे मग आपल्याला इथे जोरात श्वास घ्यायचा आहे आणि जोरात श्वास सोडायचा आहे, मग क्लिअर होतं त्यांना. कपालभातीमधला आणि जलश्वासामधला फरक काय हे पण त्यांना सांगायचं, म्हणजे मग ते क्लिअर होतं. कारण काही काही लोक, मी म्हटलं ना मागाशी, की वर्षानुवर्ष कपालभाती म्हणजे जलश्वासाचा पहिला करत असतात, मग त्यांना मी चुकीचं करतोय असं पटतच नाही त्यांना. मी करतो ते बरोबरच, पण मग जेव्हा हा मुद्दा तुम्ही सांगतात, जलश्वसन आणि कपालभाती मधला फरक त्यांना सांगतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मी चुकीचं करतो, ऍक्सेप्ट करतात ते मला. हा, तर त्यामुळे अशा पद्धतीने हा फरक सांगायचा, जलश्वसन करून दाखवायचं. आणि मग याच्यामध्ये काय आहे की जलश्वासाची किती आवर्तन आहे, 15-20 आवर्तन का, 15-20 वेळा जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. अर्थात गेरंड संहितेमध्ये किंवा हठप्रतिपिकेमध्ये वर्णन करताना सांगितलेलं आहे की जलश्वसन म्हणजे का, भस्त्रिका करत असताना दमछाक होईपर्यंत करत राहतात. आता प्रत्येकाची दमछाक होण्याची कालावधी भिन्न भिन्न असणार सामुदायिक साधनेमध्ये, वर्गामध्ये, आणि म्हणून कुठेतरी प्रमाण त्याला असलं पाहिजे. म्हणून आपण काय सांगतो की 15-20 आवर्तन करा जलश्वसनाची, आणि 15-20 आवर्तन जलश्वसनाची झाली की थांबायचं आणि लगेच उजव्या नाकपुडीने पूरक करायचा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करायचं. हे सगळं जे काही आहे त्याला म्हणतात भस्त्रिका प्राणायामाचं एक आवर्तन. जलश्वसन प्रकार पहिल्याची 15-20 आवर्तन आणि लगेच त्याला जोडून उजव्या नाकपुडीने पूरक करायचा, डाव्या नाकपुडीने रेचक करायचा, त्याला म्हणतात भस्त्रिका. हा भस्त्रिका प्राणायाम काय आहे तर सांगायचं त्यांना की उष्णतेमध्ये मोडणारा हा प्रकार आहे प्राणायामाचा. जे उष्ण प्रकार आहे त्याच्यामध्ये हा प्रकार आहे भस्त्रिका. उष्णता वाढते भस्त्रिकेमध्ये. ज्यांना वजन कमी करायचं त्यांच्यासाठी भस्त्रिका खूप चांगला आहे, कारण उष्ण आहे. उष्ण असल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. हा, अनावश्यक मेद जो काही असतो शरीरामधला तो कमी व्हायला मदत होते, तो पण एक चांगला फायदा आहे. ज्यांना अस्थमॅटिक प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा भस्त्रिका म्हणजे रामबाण औषध आहे. अस्थम्याचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा प्राणायाम खूप उपयोगाचा आहे, भस्त्रिका प्राणायाम. कोणाला नाही चालणार, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना नाही चालणार, कारण जोरात श्वास घेणं आणि सोडण्यामुळे रक्तदाब वाढतो. आणि ज्यांना ऑलरेडी उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जर हा प्राणायाम केला तर त्यांचा त्रास अजून वाढणार, म्हणून त्यांच्यासाठी हा वर्ज्य असणार भस्त्रिका प्राणायाम. ज्यांना उष्णतेचे त्रास आहे त्यांना पण वर्ज्य असणार. मगाशी नेहमी सांगत, तोंडाला फोड येणं, चेहऱ्यावरती पुरळ असणे, अंगाला घाम येणे. आता उन्हाळ्यामध्ये आलेला घाम हा नॅचरल, ओके. उन्हाळ्यामध्ये नांदेडमध्ये आलेला घाम तर अजून नॅचरल, ओके. आणि पण प्राणायामामुळे घाम येणे हा वेगळा भाग आहे. भस्त्रिका प्राणायाम जर जास्त वेळ केला तर हिवाळ्यामध्ये सुद्धा बाहेर टेम्परेचर खूप कमी असतं पण तरी सुद्धा अंगाला घाम फुटतो भस्त्रिकेमध्ये, एवढी उष्णता वाढते अंगात. म्हणून ज्यांना ऑलरेडी उष्णतेचा त्रास आहे त्यांनी करू नका. ज्यांचा सारखी चिडचिड होते, त्यांचं डोकं गरम असतं, आपण म्हणतो ना गरम डोक्याचं आहे, तर अशा व्यक्तींनी तर अजिबात करू नये भस्त्रिका. हा, कफदोष ज्यांना आहे, बरोबर, कफदोषाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आवर्जून करावा, त्यांना तो त्याचा फायदा मिळेल. असे सगळे परिणाम फायदे जे काही आहेत ते सांगायचे आणि मग त्यांच्या 2 आवर्तनं सहशिक्षकाकडनं करून दाखवायची आणि नंतर विद्यार्थ्यांकडनं प्राणायाम करून घ्यायचं, 2-3 आवर्तन करून घ्या. मग पुन्हा दीर्घ श्वसन तालयंत्र लावून 4-8. मग काल सांगायचं, काल आपण 4-6 या प्रमाणामध्ये केलं होतं, आज आपण 4-8 या प्रमाणामध्ये दीर्घ श्वसन किंवा निरामय प्राणसाधना म्हणा पाहिजे तर ते आज आपण करणार आहोत. रेचकाच्या 2 मात्रा फक्त वाढवल्यात. काल आपण 6 मात्रांपर्यंत रेचक केला, आज 8 मात्रांपर्यंत रेचक करणार आहोत. मग त्यातही ज्यांना 8 मात्रांपर्यंत रेचक करणं शक्य होणार नाहीये त्यांनी 6 मात्रांपर्यंतच केलं तरी सुद्धा चालेल. काही लोकांना काय होतं की 8 मात्रांपर्यंत रेचक करत दमछाक होते, असं पण होतं त्यांचं. मग ज्यांची दमछाक होत असेल समजा, तर अशांनी काय करायचं की 6 मात्रांपर्यंतच रेचक करा तरी सुद्धा चालणार, किंवा 5 मात्रांचा रेचक करा किंवा 4 मात्रांचाच रेचक करा. मग क्षमता टप्प्याटप्प्याने हळूहळू वाढवायची आपल्याला. 4 दिवस 8 दिवस त्या एक प्रमाण निवडलं ना की 4-8 दिवस त्याच प्रमाणामध्ये पण अभ्यास करायचा. मग हळूहळू प्रमाण थोडं टप्प्याटप्प्याने वाढवत जायचं, म्हणजे क्षमता पण वाढते. म्हणून मग या दिवशी 4-8 या प्रमाणामध्ये प्राणायाम करून घ्यायचं.
त्यानंतर मग पुढचा जो 6वा दिवस आहे तर त्या दिवशी 7 पर्यंतचे मुद्दे सेम आहेत. 8वा मुद्दा जो काही आहे तर त्यामध्ये प्राणायाम, आहार आणि आरोग्याचं विवेचन. मग प्राणायाम करताना आहार कसा असला पाहिजे, प्राणायामासाठी उपयुक्त आहार कोणता. आता आहार प्रकरण जे काही आहे प्रवेश वर्गामधलं ते सगळीकडे लागू, पण सांगताना मग हा प्राणायाम करताना खास आहार महत्वाचा आहे असं सांगा. तुम्ही जर सांगून टाकले की हा असा पद्धतीचा आहार हा सगळीकडेच लागू होता, सगळीकडे हाच उपयोगाचा आहे, मग ते जनरलाइज होऊन जातं सगळं. ओके, मग सांगायचं की प्राणायाम करताना आज जे आपण माहिती घेणार आहोत हे प्राणायामाच्या सोबत कसा आहार असला पाहिजे त्याबद्दल आपल्याला माहिती दिली जाणार. म्हणजे मग अशा पद्धतीचा आहार जर घेतला तर आपल्याला प्राणायामाच्या साधनेमध्ये जास्त फायदा होईल, प्राणायाम साधनेचा परिणाम आपल्याला जास्त चांगला मिळेल हे पण सांगायचं. आणि मग आहाराबद्दल आपण थोडंसं बोलायचं, आहार कसा असला पाहिजे वगैरे वगैरे. मग हठयोगामध्ये पण येतं आहार सुस्निग्ध असला पाहिजे. प्राणायाम करताना आहारामध्ये दुधातुपाचा समावेश असला पाहिजे. पण अर्थात दुधातुपाचा समावेश करण्यासाठी प्राणायाम जो आहे तो हठयोगामध्ये सांगितलेला 4 दिवसातनं 4 वेळा आणि 3-3 तास. एकदा मांडी घालून बसलं की 3 तास प्राणायाम करायचा. म्हणजे असा 12 तास जेव्हा प्राणायाम करतो तर 12 तास प्राणायाम केल्यानंतर मग आहारामध्ये दुधातुपाचा समावेश असतो. आपण 12 मिनिटे करत नाही, पण दुधातुपाचा समावेश मात्र आवश्यक. याचा 12 तास जेव्हा प्राणायाम केला जातो त्यावेळेला शरीरातली उष्णता प्रचंड वाढते. असं 10 तास 12 तास हे लोक प्राणायाम करायचे. अर्थात ते संन्यासी होते, त्यांना ते साधनेसाठीच त्यांचा सगळा दिवस होता, सगळं आयुष्य त्यांचं साधनेसाठी होतं, म्हणून त्यांना तेवढं 12 तास प्राणायाम करणं ठीक आहे. आपण काय 12 तास प्राणायाम करणार नाही. पण मग सांगितलेलं आहे मात्र की प्राणायामामध्ये जर उष्णता वाढली तर आहारामध्ये दुधातुपाचा समावेश हा असला पाहिजे, की जेणेकरून लुब्रिकेशन पण होईल आणि दूध किंवा तूप जे काही आहे ते थंड परिणाम, शीत परिणाम हा. आणि म्हणून उष्णता कमी करतात शरीरात, उष्णतेचे त्रास होत नाही. 12 तास प्राणायाम केला आणि दुधातुपाचा समावेश जर आहारामध्ये नसेल तर हमखास त्रास होईल काहीतरी कुठला तरी शरीरामध्ये, आणि म्हणून मग ते होऊ नये म्हणून मग तो दुधातुपाचा समावेश. पण आपण सांगायचं की आहार हा सुस्निग्ध असला पाहिजे असं सांगायला हरकत नाही. आहारामध्ये दुधातुपाचा समावेश काही प्रमाणात करायला हरकत नाहीये हे पण सांगायचं. मग बाकीचा आहाराबद्दल बोलायचं. आहार हा सात्विक आहार असला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, असं ते थोडंसं आपण तो विषय मांडायचा 10-15 मिनिटांमध्ये. त्यानंतर मग भस्त्रिका प्राणायामाची उजळणी करून घ्यायची. भस्त्रिका प्राणायाम आपण काल शिकलो होतो, आज त्याची पुन्हा उजळणी करा. थोडक्यात माहिती पुन्हा सांगायची, कृती सांगायची आणि विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायचं. आणि मग नंतर नवीन शिकवण्याचा प्राणायाम सूर्यभेदन. हा प्राणायाम नवीन शिकवायचा, ते अजून सोपं झालं. काल भस्त्रिका शिकवल्यामुळे सूर्यभेदन शिकवणं आता अजून सोपं झालं. मग त्यांना सांगायचं काल आपण भस्त्रिका शिकलो होतो, काय केलं होतं त्यामध्ये ते सांगतो. जलश्वसन केलं होतं, मग उजवीने पूरक केला होता, डावीने रेचक केला होता. मग आपण सांगायचं की आता त्याला अर्धा भाग तोडायचा, त्याच्यात जलश्वसन हा भाग काढून टाकायचा. उरलं काय, उजवीने घेणे डावीने सोडणे, त्याला सूर्यभेदन म्हणतो. काल आपण ऑलरेडी केला आहे तो, पण आज आपण जरा सेपरेट त्याचा अभ्यास करणार आहोत. उजव्या नाकपुडीने पूरक, डावीने रेचक. उजवी नाकपुडी सूर्यनाडी, डावी नाकपुडी चंद्रनाडी. आणि म्हणून उजव्या नाकपुडीने जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला त्याचा परिणाम शरीरामध्ये उष्ण होतो, आणि डाव्या नाकपुडीने जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला त्याचा परिणाम शरीरामध्ये शीत होतो, म्हणजे थंड परिणाम होतो. अर्थात आम्ही याच्यावरती प्रयोग पण केलाय, प्रयोग पण बघितला आम्ही याच्यावरती थर्मामीटरने, की अर्धा तास काही लोक शीतली प्राणायाम करतात, काही लोक सूर्यभेदन प्राणायाम करतात, किंवा ज्याला काही लोक चंद्रभेदन पण म्हणतात, की डाव्या नाकपुडीने पूरक करायचं. पण डाव्या नाकपुडीने पूरक केला आणि काही लोकांना म्हणजे 10 लोकांनी डाव्या नाकपुडीने पूरक करून उजवीने रेचक केला, चंद्रभेदन प्राणायाम झाला. आणि काही लोकांनी उजवीने पूरक करून डावीने रेचक केला, सूर्यभेदन प्राणायाम झाला. मग त्यांचं बॉडी टेम्परेचर आम्ही मोजून बघितलं. बॉडी टेम्परेचरवरती काहीही परिणाम होत नाही. थर्मामीटर जर त्यांच्या तोंडामध्ये बगल्यामध्ये आपण ठेवलं तर काही परिणाम होत नाही, टेम्परेचर ॲज इट इज असतं. मग हा परिणाम होतो कुठे, शीत किंवा उष्ण? तर इंटरनल ऑर्गन्स जे काही आहे त्याच्यावरती तो परिणाम होतो.
बाहेरून टेम्परेचरमध्ये काही परिणाम होत नाही थर्मामीटर जर चेक केलं तर. पण इंटरनल ऑर्गन्स जे काही आहेत शरीरामध्ये आंतरिंद्रिय जे काही आहे त्या आंतरिंद्रियांवरती त्या उष्णतेचा किंवा थंडतेचा शीतलतेचा परिणाम हा होत असतो, हे लक्षात आलं. पण एवढं खोलात काही शिरायचं नाही. हे सांगताना विद्यार्थ्यांना सांगायचं उष्णता वाढते या प्राणायामाच्या अभ्यासाने. मग जे परिणाम दक्षता सगळं भस्त्रिकेला लागू होतं तेच सगळे परिणाम आणि दक्षता इथेही लागू. सेम कंट्रोल-C कंट्रोल-V कॉपी पेस्ट सगळं इथे लागू होतं, तंतोतंत लागू होतं. त्यामुळे अशा पद्धतीने मग तो शिकवायचा. सहशिक्षक करून दाखवेल आणि विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं. 4-5 आवर्तन करून घ्या सूर्यभेदन प्राणायामाचे. पण सांगायचं हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करा म्हणजे मग थंडीचा त्रास होणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो प्राणायाम करा म्हणजे मग उष्णतेचा त्रास होणार नाही वगैरे वगैरे असं सांगत जायचं. अनुलोम विलोम मध्ये काय होतं की आपण एक डावीने घेतो उजवीने सोडतो उजवीने घेतो चक्रावर्तन आहे त्याच्यामध्ये. अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग आहे तिथे. डावीने घेणार उजवीने सोडणार उजवीने घेणार डावीने सोडणार. मग अनुलोम विलोमचा अर्धा भाग केला तर सूर्यभेदन होतं. म्हणजे उजवी नाकपुडीने श्वास घ्यायचा डावीने फक्त सोडायचा. म्हणजे सूर्यभेदन प्राणायामामध्ये उजवी नाकपुडी ही फक्त श्वास घेण्यासाठीच वापरायची आणि डावी नाकपुडी फक्त श्वास सोडण्यासाठीच वापरायची. लक्षात. आदला बदल केली तर तो म्हणजे गडबड केली तर तो अनुलोम विलोम होऊन जाईल. इथं लक्षात. म्हणून सूर्यभेदन प्राणायामामध्ये उजवी नाकपुडी फक्त श्वास घेण्यासाठीच वापरायची आणि डावी नाकपुडी फक्त श्वास सोडण्यासाठी वापरायची. त्याला सूर्यभेदन. त्यानंतर मग चक्रावर्तनामध्ये दीर्घ श्वसन अनुलोम विलोम. आता इथे अनुलोम विलोम हे थोडंसं समजून सांगायला लागेल की आता आपण सूर्यभेदन केलं आहे. सूर्यभेदन मध्ये आपण काय केलंय उजवीने पूरक केला डावीने रेचक केलं. मग आता आपण काय करणार डावीने पूरक करणार आणि उजवीने रेचक करणार. म्हणजे मग सुरुवात कशी करणार तर डावीने पूरक उजवीने रेचक उजवीने पूरक डावीने रेचक असं हे अनुलोम विलोमचं एक आवर्तन आहे. चक्रावर्तनामध्ये दीर्घ श्वसन. मग इथे दोन्ही नाकपुड्यांना ऍक्टिव्ह केलं जातं. म्हणजे काय होतं की आपला जो मेंदू असतो की मेंदूचे 2 भाग पाडले जातात. डावा मेंदू एकच आहे पण समजण्यासाठी म्हणून आपण 2 भाग पाडतो मेंदूचे, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. तर मेंदूचा जो काही डावा भाग असतो ना शरीराची उजवी बाजू कंट्रोल करतो आणि मेंदूचा उजवा भाग जो असतो ना तो शरीराची डावी बाजू कंट्रोल करतो. क्रॉसमध्ये असे कनेक्शन. म्हणून जेव्हा पॅरालिसिसचा त्रास एखाद्या व्यक्तीला होतो तर डावी बाजू जर निकामी झाली असेल तर लक्षात घ्यायचं की उजव्या मेंदूमध्ये